शेतकऱ्यांच्या समस्यावर मनसे आक्रमक, शेतकऱ्यांना त्रास द्याल तर मनसे स्टाईल उत्तर देऊ। मारेगाव तालुक्यात लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणाने शेतकऱ्यांना वीज, पांधन रस्ते, बोगस बियाणे आदी समस्यांचा सामना करावा लागत असून शेतकऱ्यांना त्रास द्याल तर मनसे स्टाईल उत्तर देऊ असा इशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला। शेती हंगामाच्या सुरुवातीलाच लहरी पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात आली आहे। त्यामुळे सिंचन करून पिके वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। मात्र वीज वितरणच्या बोगस नियोजनामुळे तालुक्यात विजेचा प्रश्न बिकट बनलाय। वीज दुरुस्तीच्या नावावर दिवसभर वीज पुरवठा बंद असतो। वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास कर्मचारी वीज दुरुस्तीसाठी येत नाही। भार नियमन घेतलं जाते, कर्मचारी मुख्यालय राहत नाही। त्यामुळे सिंचन कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला असून शेतकरी त्रस्त झालाय। सोबतच जिल्ह्यातील इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पांधन रस्ते बनलेले असताना मारेगाव तालुक्यात मात्र पांधन रस्त्यांची बिकट अवस्था आहे। शेतात पोहोचणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे। सोबतच कृषी विभागाच्या निष्क्रिय धोरणामुळे खते, बियाणे, रासायनिक कीटकनाशके यात काळा बाजार करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते। शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करीत असताना त्याला आता सुलतानी संकटाचा सामना करावा लागतोय। असे असताना लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभे राहणार असून संबंधित विभागाने आपल्या कामात सुधारणा करावी, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवू असा इशारा राजू उंबरकर यांनी येथील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला। यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, रुपेश ढोके, धनंजय त्रिबके, मनसे महिला तालुका अध्यक्षा उज्ज्वला चंदखेडे, नबी शेख, उदय खिरटकर, किशोर मानकर, जम्मू खान, मनसे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोष्ट अशी की कास्तकाराला पांधन रस्त्याचा अभाव आहे आणि पांधन रस्त्याचा GR निघून सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि या मतदारसंघामध्ये आजपर्यंत पांधन रस्ते पाहिजे त्या प्रमाणामध्ये झालेले नाहीत। इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपण 0.5% सुद्धा नाही आहोत। त्याच्यामुळं हे दुर्लक्ष लोकप्रतिनिधींनी का केलं, कास्तकाराच्या जीवाशी लोकप्रतिनिधी का खेळतो आहे। तिसरी गोष्ट, बोगस बियाणे आणि लिंकिंग याच्यावर सुद्धा लोकप्रतिनिधी सक्षम फेल आहे। तो कास्तकाराकडे लक्ष घालत नाही। याचं काय कारण की व्यापाऱ्यासोबत साठगाठा म्हणून कास्तकाराला वाऱ्यावर सोडायचं की कास्तकाराचं वैर आहे म्हणून कास्तकाराला साथ द्यायची नाही, हे प्रश्नाचं उत्तर तर तेच देऊ शकतात। परंतु कास्तकाराच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहिलेली आहे आणि यापुढे सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीर राहील। याच्या पुढे जर बोगस बियाण्याचा कारभार जर कुठल्या कृषी केंद्रवाल्यांनी केला तर त्याला पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाब विचारेल आणि नंतर त्याच्यावर कारवाई होईल, ते तर वेगळंच। परंतु कास्तकाराच्या जीवाशी खेळणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाही, हे सांगण्यासाठी आजची प्रेस इथं होती। आणि या सर्व गोष्टीकडे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं बारकाईने लक्ष राहील आणि प्रत्येक कास्तकाराच्या पाठीची महाराष्ट्र सैनिक, प्रत्येक सैनिक महाराष्ट्र सैनिक हा कास्तकाराच्या पाठीची राहील। दादा उपस्थित करत आलो की त्यांचं नेतृत्व हे जनसामान्याला मान्यच नाही, जनतेच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्षच नाही। त्यांना फक्त आता मी बोललो तर माझं तोंड वाईट दिसेल, मला सांगा कुठे गेले पांधन रस्ते, का नाही गेले पांधन रस्ते, लाईनची व्यवस्था का नाहीये। तुम्ही आपल्या वनोजा देवीला केंद्र उभारणार म्हणून सांगितलं होतं, ते विजेचं केंद्र का नाही उभं झालं आजपर्यंत। या गोष्टी कोण बोलणार आहे, कोण करणार आहे आणि या कास्तकाराचे जे हाल होते त्याला जबाबदार कोण आहे, हा मी वारंवार प्रश्न उपस्थित करतो। परंतु काय लोक पक्षावर जातात, कुणी जातीवर जातात, काम करणाऱ्याचं ऐकत नाही। आणि मी जे बोलतो ते जनतेसाठी बोलतो, मी जे आंदोलन करतो ते सातत्याने जनतेसाठी करतो। जनतेला हे माहिती आहे। तुम्ही पाहिलं असेल की माझ्यावर अनेकशा केसेस आहेत, अनेक वेळा जेलमध्ये जावं लागलं। मी कुठल्या रॉबऱ्या नाही केल्या, मी कास्तकारांसाठी आंदोलन केले, जनतेसाठी आंदोलन केले, जनतेसाठी जेलमध्ये गेलो। परंतु त्याचा उपयोग या लोकांनी घेतला आणि यांनी नुसतंच कास्तकाराला वेठीत धरलेला आहे, हा माझा स्पष्ट आरोप इथल्या लोकप्रतिनिधीवर आहे। आज मारेगाव येथील अनेकशा कास्तकारांच्या गेल्या 2-3 दिवसापासून तक्रारी सुरू होत्या की आता शेतीचा हंगाम सुरू झाला, असं असताना पावसाने हेलकावणी दिली आणि परंतु बहुतांश लोकांच्या शेतामध्ये पाण्याची सुविधा आहे, परंतु त्याला लाईन उपलब्ध होत नाही, वीज उपलब्ध होत नाही।
त्याचं कारण असं की हे अधिकारी दुर्लक्ष करतात आणि त्यांचे चिल्लर चालर काम सुद्धा होत नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या शेताला मुबलक अशी वीज मिळत नाही. त्याकरिता आज आम्ही इथल्या अधिकाऱ्याला भेटलो, त्याला सांगितलं की बा आता याच्या पुढं तुमची अशी मर्जी चालणार नाही. प्रत्येक कास्तकाराला लाईन ही मिळाली पाहिजे आणि ज्या काही त्रुटी असतील त्या त्वरित तुम्ही दुरुस्त करायला हव्यात आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना एक 4 दिवसाचा अवधी दिलेला आहे. जर 4 दिवसात जर अशीच परिस्थिती राहिली तर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पद्धतीने कसं आंदोलन करते आणि त्या अधिकाऱ्याला आम्ही हे सांगून सुद्धा आलो की कास्तकारासाठी आम्हाला जेलमध्ये जावं लागलं तर आम्हाला हरकत नाही आणि तुम्हाला जर तेवढं मोठं आंदोलन जर पाहायचं असेल तर तुम्ही कास्तकाराकडे दुर्लक्ष करा आणि ते आंदोलन जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही